आणि आमचे जे कलाकार आहेत त्यांनी लगेच स्टेजवरती यायचं आहे. जोरदार टाळ्या त्या मागे. हॅलो हॅलो हॅलो, थोडं मीडी कमी कर, थोडा मीडी. चेक चेक साऊंड, चेक चेक, थोडं अजून थोडं कमी कर. हॅलो. प्रकारचे आज गेम इथे आणलेले आहेत. फार सुंदर असं मराठी गीताला आपण आजची सुरुवात करत आहोत. फार सुंदर असं गीत आहे. आता कशाला अधरी प्रीती फुले हासते. आता काही वेळ आपण गेमला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी यायचं समोर पुढे. महिला पुरुष यांचे मिक्स सुद्धा गेम असणार आहेत. सरिला स्टेज जवळ आपली उपस्थिती दाखवायची आहे. आणि आज सैराज स्वरसम्राट यांचे इथे गीत आणि डान्स परफॉर्मन्स होणार आहेत. सोबत आपण आज या संगमेश्वर नगरीमध्ये आपण आजचा हा उत्सव, आजचा हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. तो म्हणजेच लायन्स महोत्सव. होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या सर्व महिला त्यांनी प्लीज इथे आपण उपस्थित दाखवायची आहे. आणि आपण या वाटेमध्ये उभे राहून रस्त्यात
आमची दमदावला जाऊन आली आहे आणि अनेक टीव्हीला ती ऑडिशन सुद्धा देऊन सिलेक्शन 3-4 राऊंड पर्यंत झालेलं आहे. एकदा या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मंचावर स्वागत करावं. या ठिकाणी त्यांनी सन्मान करावा. अल्ट्राटेक कंपनीचे टेक्निकल इंजिनियर श्री दीपेश साहेब व बीपीडी मार्केटिंगचे अजिंक्य सर, आमच्या या महोत्सवामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. दीपक भिडे आणि त्यांचे सुपुत्र कौस्तुभ भिडे. नमस्कार. आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून या पंचकृषीतील आणि दशकृषीतील लोकांना जो काही उपभोग घेता येतोय, हा उपभोग आपल्या या लायन्स क्लब संमेलनाच्या माध्यमातून होतोय. यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवून या ठिकाणी एक वेगळा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी असतील किंवा अनेक कलाकार असतील, त्याच्या पाठीमागे तरीसुद्धा आपण शाबासकीची थाप देत आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही व्यासपीठ उभं केलं आहे त्याबद्दल मी आदरणीय आमदार किरण सावंत साहेब आणि आदरणीय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या वतीनं या महोत्सवाला आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीला मी मनापासून अगदी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. ते जय जय महाराष्ट्र. धन्यवाद रंजनभाई. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत. थँक्यू सो मच. अनेक डान्स सुद्धा इथे होणार आहेत आज. सारी उम्र मुझको रहेगा मंगल मेरे पास है, एक बूंद पानी मेरी प्यास. देखा हमारे कभी प्यार से, अब मिल गई वो भी क्या लेता है दौड़े ब्लॉगर. फुगे लावतच जाते. विवाहित अविवाहित मुली स्त्रिया कोण येते लवकर या लवकर. वेळेचं बंधन आहे, गाडी काय बाकी नाही. माझ्या मानेवरती जोखाड आहे, जरा मला घ्यायचं कारण परवा पैसे सुद्धा काय माणसं त्याला
संमेश्वरसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सहभाग असतो. महोत्सव असला की त्यांचं मोठं सहकार्य आम्हाला असतं. असे आपल्या कळंबस्ते गावचे सुपुत्र, त्यांचा व्यवसाय दुबईमध्ये आहे, तरीसुद्धा ह्या महोत्सवाच्या निमित्ताने ते या ठिकाणी येतात. श्रीयुत सिराज हुसेन नेवरेकर समोरच माझे आहेत. आज ते संपूर्ण फॅमिली सकट आलेले आहेत. मी त्या संपूर्ण फॅमिली मेंबर्सना आणि त्यांना मंचावर येण्यासाठी विनंती करतो. प्लीज जरा सिराजबाईंसाठी आपण टाळ्या वाजवूया. वेलकम सर. सिनियर मेंबर थोडीशी त्यांची मी ओळख करून देतो. आपल्या जवळच संगमेश्वर जवळ अंतरवली म्हणून गाव आहे, त्याचे ते रहिवासी आहेत आणि दुबईमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. इलेक्ट्रिकलचा बिझनेस ते दुबईमध्ये करतात. त्यांना शेतीची प्रचंड आवड आहे. आपलं जे कळंबस अंतरवली गाव आहे, या अंतरवली गावामध्ये शेती आणि बागायतीसाठी त्यांच्या तिथल्या नदीवर त्यांनी स्वतःहून एक बंधारा बांधला. हा खरं सरकारी योजनांच्या तर्फे बांधला जातो, पण आपल्या शेतीची आवड, गावावरचं असलेलं प्रेम त्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून हा बंधारा बांधला आणि त्याचा संपूर्ण गावासाठी उपयोग होतो. त्यांचं या कार्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे आंबा, काजू आणि शेती असाही ते व्यवसाय करतात. परदेशात असूनसुद्धा आपल्या गावामध्ये हा व्यवसाय करणं हे अत्यंत दुर्मिळ असं आहे आणि ते असे मोठं व्यक्तिमत्व आज या लायन्स महोत्सवामध्ये आहे. दरवर्षी या महोत्सवाला त्यांच्या शुभेच्छा असतात, त्यांचे आशीर्वाद असतात आणि जबरदबाईंनी त्यांना एकदा साथ घातली की सगळ्यात पहिल्यांदा मदतीचा हात त्यांचा असतो. पहिली मदत त्यांच्यातर्फे आम्हाला येते आणि ह्या मदतीमुळेच हा मोठा महोत्सव आम्ही ह्या संगमेश्वर भागामध्ये करू इच्छितो. मी आमचे अध्यक्ष सुशांत कोळवणकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. हॅलो, आज माझ्या वतीने लायन्स क्लब खरोखरच संपूर्ण जगात एक उत्कृष्ट काम करत असलेली एक संस्था आणि प्रत्येकांना भरपूर सपोर्ट करणारी संस्था, प्रत्येकाच्या उपयोगी येणारी संस्था. खरोखरच मला आनंद होतो आणि मला इथे त्याने सन्मान केला त्याच्याबद्दल भरपूर त्यांचे धन्यवाद आणि त्या लायन्स क्लबला आणि त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज सिराजबाईंचा वाढदिवस आहे, मोठा योग आहे. त्यांना या संपूर्ण महोत्सवाच्या वतीनं, संपूर्ण संगमेश्वरच्या वतीनं वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आम्ही देतो. तुम्हाला जन्मदिन मुबारक हो सर. क्लबच्या वतीनं आमच्या लोकांनी तुमच्यासाठी केक आणलेला आहे. कृपया त्या केक कापून आपण आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करूया आणि पुढच्या कार्यक्रमासाठी वळूया. धन्यवाद, धन्यवाद, भरपूर धन्यवाद. मला वाटते शरदबाईंचा आज बर्थडे आहे, तर एक बर्थडेचं गीत सर झालं तर नक्कीच चालेल. नक्कीच त्यामध्ये शरदबाईंसाठी का जोरदार टाळ्या. मला वाटतंय बर्थडे सॉन्ग नक्कीच नक्कीच बर्थडे सॉन्ग नक्कीच बार बार दिली आहे. त्यामध्ये नक्कीच नक्कीच. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू.
वाटत नाही मला बघून. तर तुम्ही सांगायचं की तो बड्डे झालाय तो 62. बाप रे, 20 वर्ष मागे सांगितलं. क्या बात आहे. एनर्जी. तुमच्यावरून मिसेस आलेत का तुमच्या? कुठे येतात काय हो, एवढं खायला काय घालतात त्यांना? आप खाने में क्या देते हो उनको? इतने अच्छा एकदम. तर एकदा दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या, कारण आपल्या नवऱ्याची पर्सनॅलिटी ही महत्वाची आपल्या बायकोवर डिपेंड असते. आम्ही नेहमी हॅपी राहतो. नक्की हॅपी ना, चेहऱ्यावर बघूनच कळतं. नक्कीच नक्कीच. थिंकिंग पॉझिटिव्ह आणि प्रत्येकाचं चांगलं होईल अशी अपेक्षा. ही इच्छा आहे, ही सगळ्यात महत्वाचं. एकदा जोरदार टाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचे आपण जो आता बंधारा बांधला ते हे ना, होय, स्वखर्चा. स्वखर्चात बांधलं. बघा, एखादा माणूस दगड उचलत नाही रस्त्यातला, दगड उचलतो करू दे, मला काय करता, मी गेलो ना. म्हणजे बघा ना, स्वखर्चान देखील करणं ही सुद्धा एक सेवा आहे. हे आपण करत नाही, आपल्याकडून ईश्वर करून घेतो. आणि त्याच्यासाठी घरातली माणसं, आई बाबांचा आशीर्वाद आणि बायकोची साथ, बहिणीची म्हणजे कोण असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार, फॅमिलीसाठी या जोरदार टाळ्या. तुमचं घर कुठे आहे सर? मला माहित नाही म्हणून विचारतो, सर्वांना माहिती असेल.